जाऊया पुढच्या बातम्यांकडे. बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या उत्पन्न मर्यादेवरून मुंबई उच्च न्यायालयानं सिडकोला सवाल केलाय. उत्पन्नाची कमाल मर्यादा नसल्यानं श्रीमंतांना ही घरं मिळू शकतात असं न्यायालयानं नमूद केलंय. त्यामुळे या योजनेतली घरं श्रीमंतांसाठी आहेत की गरिबांसाठी आहेत अशी विचारणा उच्च न्यायालयानं सिडकोकडे केली आहे. नियमांचं पालन न केल्याच्या कारणावरून दूध डेअरीचे परवाने निलंबित करण्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं अंतरिम स्थगिती दिली आहे. एफडीएच्या कारवाई विरोधात डेअरी चालकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती. महाराष्ट्रातील पावसाळी मासेमारी बंदी ही 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मात्र इतर राज्यामध्ये 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होणार असल्यानं परराज्यातले ट्रॉलर हे महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात येण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवामध्ये पीओपी ऐवजी मातीच्या मूर्ती वापरण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनावर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. पीओपी मूर्तीच्या विसर्जन आणि प्रदूषणाबाबत न्यायालयानं सरकारला प्रश्न विचारले. यंदाही 6 फुटांवरच्या मूर्तीचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करू देण्याची मागणी सरकारनं न्यायालयाकडे केलेली आहे. ठाणे आणि रायगडमधल्या एमएमआरडीएची 2521 घरं दुरुस्त करून म्हाडामार्फत लवकरच लॉटरी काढण्याचे आदेश देण्यात आलेत. गिरणी कामगारांसाठी विशेष गृहनिर्माण योजना राबवण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या. मुंबईतील बेस्ट उपक्रमानं 364 बस वाहक पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. 1 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत आणि 29 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. निवड झालेल्यांना वेतनासह विविध भत्ते मिळणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी लोकलमध्ये सर्व 794 महिला डब्यांमध्ये इमर्जन्सी टॉकबॅक यंत्रणा सुरू करण्यात आली आहे आणि या सुविधेमुळे महिला प्रवाशांना अडचणीच्या वेळी थेट गार्डशी संपर्क साधता येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या कॅब ॲग्रिगेटरसाठी महाराष्ट्र सरकारनं नवे नियम आता लागू केलेत आणि यानुसार चालकांना 5 दिवसांचं प्रशिक्षण आणि 6 तासांचं प्रथमोपचार प्रशिक्षण घेणं हे बंधनकारक करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये बी आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश नोंदणीला 28 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत 6160 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये धुराचा अलर्ट मिळाला आणि राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. विमानातील 194 प्रवासी कर्मचारी सुरक्षित आहेत. धुराच्या अलर्ट मागच्या कारणाचा तपास सुरू आहे. मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या आरपीएफमध्ये मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त असल्याची माहिती अधिकाऱ्यातून माहिती समोर आली आहे. एकूण 1871 पदं ही रिक्त आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेवर त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडीतर्फे अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सफाई कर्मचाऱ्यांसोबत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी भेटवस्तू देऊन सन्मान करत अजित पवार यांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात आली. जळगावच्या 40गाव इथं पंचायत समिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांच्या नव्या इमारतींचं लोकार्पण करण्यात आलं. मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण करण्यात आलं. साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये मोही गावामध्ये बेंदूर सणानिमित्तानं 70 ट्रॅक्टर सजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक सणाला आधुनिक शेतीची जोड देत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामस्थांनी या अनोख्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. आषाढी वारीमध्ये 3 दिवसामध्ये 32 लाख भाविकांनी पंढरपूरला भेट दिल्याची नोंद AI तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आली आहे. यंदा स्वच्छता व्यवस्था सुद्धा चांगली राहिली. हृदयविकाराचा झटका आलेल्या 6 वारकऱ्यांवर तातडीनं उपचार करून त्यांचे प्राणही वाचवण्यात आले.